तर कशी काय पब्लिक, आज वातावरण खूप छान होतं त्यामुळे आम्ही निघालो होतो फिरायसाठी. तर आम्ही कुठे जातोय हे बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर जाता जाता आमचा मूड झाला चहा पिण्याचा, म्हणून आम्ही थांबलो एका साईडला थांबलो. तर काय खूप मोठं चहाचं दुकान सापडलं. मग तिथं काय चहाचा आनंद घेतला. चहावाले भाऊ आमचे सबस्क्रायबरच निघाले, त्यांना भेटून खूप छान वाटलं. असंच प्रेम असं द्या भाऊ. तर भाऊंना भेटून आम्ही पुढे निघालो. पुढे आल्यानंतर आम्हाला ही वॉच दिसली. हिला काय म्हणता हे कमेंट करून नक्की सांगा. नंतर आम्ही पेट्रोल पंपावर गेलो होतो. बघतो तर काय किती गर्दी होती, म्हणून आम्ही दुसऱ्या पेट्रोल पंपावरून लवकर पेट्रोल टाकून आम्ही निघालो. तर जाता जाता भूक लागलेली होती, म्हटलं काय खायचं बघू एखादी हॉटेल. मग एका हॉटेलवर थांबलो आणि मस्तपैकी वडापाव खाल्ला. तर आम्ही हॉटेलच्या खालच्या साईडला खूप टाइमपास केला. तर टाइमपास झाल्यानंतर आम्ही पोहोचलो डायरेक्ट त्र्यंबकमध्ये. तर इथं नजारा खूप बघण्यासारखा होता. त्र्यंबकच्या गेटमधून आम्ही एंट्री मारले आम्ही पुढे निघालो. आम्ही इतक्या पुढे निघून गेलो होतो की मंदिर खूप मागे राहिलं होतं. तर आम्ही खूप पुढे गेल्यानंतर आम्हाला दिसला एक तलाव, त्याच्यात खूप मासे होते, ते आपण नंतर बघूया. नंतर खूप पुढे पोहोचल्यानंतर आम्हाला पायऱ्या दिसल्या. आम्ही चढायला सुरुवात केली. वरती तर नक्की चढत होतो, पण वरती काय आहे हे काहीच माहित नव्हतं. मग आम्ही 4-5 जणांना विचारलं की दादा इथं वरती काय आहे. तर त्यांनी सांगितलं की वरती गंगेचा उगम आहे. तर मग बघूया उगम कसा आहे काय. तर काही लोक आम्हाला भेटले, ते बोलले की खूप वरती 2-1 तास तरी लागतील. मग पवन मला बोलला 2-1 तास, बापरे मी नाही रे बापरे, चाले गो शुभम भाऊ खाले. मग पवनने म्हटल्याप्रमाणे आम्ही खाली निघालो. तर आम्ही खाली येत असताना आम्हाला एक झाड दिसलं, ते खूप भारी होतं आणि त्याच्यावर कलर पण खूप भारी केले होते. ते सर्व बघून आम्ही गाडीकडे गेलो. तिथून मग गाडी काढली, आम्ही निघालो. त्यानंतर आम्ही अशा प्राचीन अष्टविनायक गणपती मंदिरात गेलो. मध्ये गेल्यावर असं वाटत होतं की खूप जुनं आणि खूप प्राचीन मंदिर आहे. त्यानंतर आम्ही दर्शन केलं आणि बाहेर निघालो. त्यानंतर निघालो त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी. तर सर्व भाविक दर्शनासाठी जात होते, कारण 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे आपल्या नाशिकला स्थित आहे, ते पण त्र्यंबकेश्वर. तर आम्ही एक्झॅक्ट पोहोचून गेलो तो मंदिराच्या समोर. थोडे पाऊल चालल्यानंतर आम्हाला एक काका भेटले, ते सर्वांना टीका लावत होते. तर काकांना भेटलो, काकांना नमस्कार केला. काकांना सांगितलं खूप चांगलं काम करताय तुम्ही. काकांनी आम्हाला असं सांगितलं की आमचं मन भरून गेलं. काका बोलले बाळा, तुम्ही कितीही पैसे कमवले, कितीही इस्टेट कमवली, तरी सोबत काहीच येत नसतं. जे येतं त्याला कर्म म्हणतात आणि कर्म कधीही चांगले करायचे. काकांचे असे बोल ऐकून असं वाटलं की या जगात अजून पण चांगले माणसं आहेत. काकांसोबत बोलून खूप भारी वाटलं. त्यानंतर आम्ही दर्शन केले त्र्यंबकेश्वरचे. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्हाला एक गोंडस बाळ दिसलं, त्याच्यासोबत हँडशेक करून खूप भारी वाटलं. आता मी एक सीन दाखवतोय, ते बघून फक्त एकच आठवतं. इस दुनिया में सबसे बड़ा योद्धा माँ होती है. हे सगळं बघून आम्हाला एकच समजलं की परिस्थिती माणसाला भाग पाडते. त्यानंतर आम्ही पुढे गेलो शंख बाजारात. शंख बाजारात खूप प्रकारचे शंख होते, त्यात मणी होते. तर त्या मणींमध्ये एक नागमणी पवनला दिसला. पवन म्हटला की मला खूप आवडतोय, मी घेतो. मग पवनने घेतला. त्यानंतर आम्ही गेलो माशांच्या तलावाकडं. त्या ठिकाणी खूप प्रकारचे मासे होते. त्या माशांना काहीतरी खाद्य टाकलं. त्यानंतर आम्ही गेलो पुढं. त्यानंतर आम्ही निघालो केदारेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घ्यायला. तर फायनली आम्ही पोहोचून गेलो मंदिराच्या बाहेर. तुम्ही बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे. हे जे तुम्हाला पाणी दिसतंय हे साधं सुद्धा पाणी नसून हे गंगेचं पाणी आहे आणि याच्यामध्ये लोक स्नान करण्यासाठी येत असतात. तर आम्ही गेलो केदारेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी. खूप प्रसन्न वाटत होतं इथं. त्यानंतर बाहेरच्या दिशेला खूप भारी कोरीव काम केलेलं होतं. त्यानंतर छोटासा गेट दिसला, त्याच्यातून आम्ही एंट्री केली. त्याच्यानंतर आम्हाला महादेवांची पिंड दिसली. तिथे नमस्कार करून आम्ही परत निघालो. त्यानंतर आम्हाला खूप भारी असा गेट दिसला. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. वातावरण खूप चांगलं होतं आणि शांतताही होती. खूप पुढे गेल्यानंतर माहीत पडलं की इथं काहीच नाही. त्यानंतर आम्ही निराश होऊन परत निघालो. तर आता आम्ही त्र्यंबकच्या बाहेर निघालोय. आता चाललोय आम्ही आमच्या घरी. आमचा आजचा दिवस खूप भारी गेला आणि तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कोणत्या लोकेशनवर पाहिजे तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. बाय बाय.